उन्हाळा सुरू झालं की आपल्या डोक्यामध्ये एक प्रश्न नेहमी उद्भवत असतो की उन्हाळ्यात फ्रीजमधलं तापमान किती ठेवावं. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. उन्हाळा असो अथवा हिवाळा, फ्रीजचा योग्य मेंटेनन्स गरजेचा असतो. त्यामुळे आपण फ्रीज हा किती टेम्परेचरवरती सेट करतो ते एकदा नक्की जाऊन चेक करा. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. वाढत्या उष्मामुळे सर्वजण हैराण होत आहेत. त्यामुळे साहजिकच कूलर, AC, पंखा आणि रेफ्रिजरेटर सारख्या वस्तूंचा वापर वाढला आहे. प्रत्येक घरामध्ये रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज असतोच. आता उन्हाळ्यात अन्नपदार्थ खराब होऊ नयेत, त्यांचा ताजेपणा टिकून राहावा यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. ग्राहकांची गरज आणि बजेटनुसार विविध कंपन्यांचे खास फीचर असलेले फ्रीज बाजारात उपलब्ध आहेत. अगदी कमी किमतीत देखील दर्जेदार फ्रीज उपलब्ध असतात. उन्हाळा असो अथवा हिवाळा, फ्रीजचा योग्य मेंटेनन्स गरजेचा असतो. काही जण उन्हाळा सुरू होताच फ्रीजमधलं तापमान जास्त थंड ठेवतात. परंतु ऋतूनिहाय फ्रीजमधलं तापमान नेमकं किती असावं याची फारशी माहिती अनेकांना नसते. त्यामुळे फ्रीज खराब किंवा नादुरुस्त होण्याची शक्यता असते. फ्रीजचा वापर कसा करावा, उन्हाळ्यात त्यातलं तापमान किती ठेवावं याबद्दल सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. उन्हाळ्यात फ्रीजला मागणी जास्त वाढते कारण आपल्याला खरंच त्याची गरज असते आणि बहुतांश कंपन्या खास फीचर्स असलेले फ्रीज कमी किमतीत उपलब्ध करून देत असल्याने साहजिक ते खरेदी करणं शक्यसुद्धा होतं. पण फ्रीजची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. फ्रीजची योग्य काळजी घेतली नाही तर तो लवकर नादुरुस्त होऊ शकतो आणि तसंच त्याचा स्फोट होण्याची सुद्धा शक्यता वाढते. फ्रीजच्या मागच्या बाजूस एक कॉईल कंडेन्सर असतो. त्यामुळे फ्रीजमधलं तापमान थंड होतं. पण जेव्हा या कंडेन्सरवर घाण, धूळ साचते तेव्हा फ्रीज योग्य पद्धतीने चालत नाही. आता त्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे की फ्रीज हा तुम्हाला डीप क्लीन कशा पद्धतीने करायचा आहे. स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मिळेल. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर या कंडेन्सरची स्वच्छता करणं गरजेची असते. त्याचप्रमाणे फ्रीजच्या मागच्या बाजूला एक ड्रेन पाईप असतो आणि फ्रीजमधलं अनावश्यक पाणी बाहेर टाकण्याचं काम हा पाईप करत असतो. हा पाईप खराब झाला आणि पाणी बाहेर पडणं बंद झालं तर फ्रीजमध्ये बर्फ साठू लागतो. त्यामुळे वेळोवेळी या पाईपची स्वच्छता करणं आवश्यक आहे. ओलाव्यामुळे फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फ साचत असतो आणि वारंवार फ्रीज उघडत असाल तर ओलावा तयार होतो. आता ओलावा वाढू नये यासाठी विनाकारण फ्रीज उघडू नये. फ्रीज उघडल्यानंतर बाहेरची उष्ण हवा आत जाते आणि ती आतल्या थंड हवेच्या संपर्कात आल्याने फ्रीजमध्ये ओलावा निर्माण होतो. फ्रीज रिकामा राहत असेल तर त्यातल्या ओलाव्यामुळे जास्त बर्फ तयार होतो. त्यामुळे फ्रीजमध्ये अन्नपदार्थ, पेय कायम ठेवावीत. फ्रीज खराब झाला किंवा कॉम्प्रेसरमध्ये बिघाड झाला तर तातडीनं कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला कळवावं, कारण कंपनी ओरिजिनल पार्ट्सची हमी देते. अन्य पार्ट्स वापरले तर त्यामुळे कॉम्प्रेसरचा स्फोट होऊ शकतो आणि त्यामुळे फ्रीजचा वापर करताना स्वच्छता तसंच अन्य सर्व गोष्टींची काटेकोर काळजी घ्यावी. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश फ्रीजमधलं तापमान नियंत्रित करण्यासाठी 1 ते 5 क्रमांक दिलेले असतात आणि बऱ्याच वेळा अनेक जण फ्रीजमधलं तापमान कमी क्रमांकावर ठेवतात आणि यामुळे फ्रीजमधल्या वस्तू खराब होण्याची शक्यता असते. फ्रीज मीडियम म्हणजेच 3 ते 4 क्रमांकावर ठेवणं योग्य आहे. उन्हाळ्यात फ्रीजमधलं तापमान या दरम्यानच असावं. काही जण हिवाळ्यात फ्रीज बंद करून ठेवतात आणि हिवाळ्यात फ्रीज बंद करणं हे अगदी चुकीचं आहे. हिवाळ्यात फ्रीज 1 क्रमांकावर ठेवावा. दीर्घकाळ फ्रीज बंद ठेवला तर त्यातला कॉम्प्रेसर जाम होण्याची शक्यता असते आणि दीर्घकाळ बंद असलेला फ्रीज एकदम सुरू केला तर कॉम्प्रेसर गरम होऊन खराब होतो.
त्यामुळे उन्हाळ्यात फ्रीजमधलं तापमान मीडियम तर हिवाळ्यात 1 क्रमांकावर असावं. यामुळे फ्रीज दीर्घकाळ असा उत्तम राहतो. तुम्हाला माहिती आहे का की फ्रीज तुम्हाला जर मेंटेन करायचा असेल तर त्याची स्वच्छतासुद्धा तेवढीच घ्यावी लागते. जेवढा वर्ष तुमचा फ्रीज जायला हवा त्यासाठी तुम्हाला त्याचं मेंटेनन्स करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि मेंटेनन्स करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यावी लागते. सगळ्यात प्रथम जसं की या टायटल आणि थंबनेलवरनंच तुम्हाला समजलं आहे की आपल्याला त्याचं तापमान ऋतूनुसार चेंज करायचं आहे. जर तुम्ही त्याचं तापमान ऋतूनुसार चेंज नाही केलं तर नक्कीच आपल्या फ्रीजमध्ये जास्त बर्फ साठत असतो आणि असंच नेहमी चालू राहिलं तर तो वीजसुद्धा जास्त घेतो. वीज बिल तर आपलं जास्त येतं पण आपला फ्रीजसुद्धा लवकर खराब होण्याची शक्यता राहते. त्याचबरोबर नेहमी महिन्यातून एकदा तरी तुमचा फ्रीजची डीप क्लीन केली पाहिजे. फ्रीजमध्ये ज्याही रॅक असतात, जेही बर्फाचं कंटेनर असते ते सगळं काही साफ करणं गरजेचं असतं. नेहमी चेक करायचं आहे तुम्ही ज्याही भाज्या फ्रीजमध्ये ठेवता आहात त्या भाज्या ताज्या आहेत की नाही. जास्त दिवस त्या राहिल्या तर त्या फ्रीजमध्ये सडतात आणि त्याचा जो काही दुर्गंधी आहे ती पूर्ण फ्रीजभर पसरत राहते. त्यामुळे जेवढ्या जमेल तेवढं फ्रेश भाज्या आणायच्या किंवा एवढ्याच भाज्या आणायच्या की जेवढ्या तुम्हाला पूर्ण हप्ताभर जे आहे ते पुरेल. म्हणजे कसं हप्त्याभराला तुमचं फ्रीज रिकामं राहील. तुम्ही त्याची योग्य पद्धतीने साफसफाईसुद्धा करून ठेवाल आणि सगळ्यात मेन तुम्ही ताजा भाजीपालासुद्धा खाऊ शकाल. या खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात. आता बघा उन्हाळा आहे किंवा कोणताही ऋतू असला तरी तुम्ही जिथे फ्रीज ठेवत आहात त्याच्या तिन्ही साईडला तुम्हाला अशा पद्धतीने जागा सोडायची की तिथे थोडासा स्पेस क्रिएट होईल. म्हणजे कसं तिथली जी काही हवा आहे ती आतली बाहेरची हवा जी आहे ती जायला मदत होईल आणि कॉम्प्रेसरवरती लोड येणार नाही. त्यामुळे फ्रीजच्या मागच्या बाजूलासुद्धा तुम्हाला जास्त जागा सोडायची आहे आणि फ्रीजच्या उजव्या आणि डाव्या साईडला सुद्धा तुम्हाला जागा सोडायची आहे. यामुळे फ्रीजमध्ये जी काही हवा असते ती खेळती राहते. जी काही उष्ण हवा आहे ती बाहेर फेकली जाते आणि थंड हवा आतच राहते. सो अशा पद्धतीने तुम्हाला साफसफाई करायची. पण तुम्ही जर फ्रीजमधली साफसफाई करत आहात अगदी चांगली गोष्ट आहे. पण 1-2 महिन्यातून मात्र फ्रीजची मागची साफसफाईसुद्धा तुम्हाला करायची आहे. ती कशी साफसफाई करायची तिथे वायरिंग असते. त्यामुळे जमेल तर एकतर तुमच्याकडून होत असेल तर तुमच्याकडून करा किंवा घरामध्ये जे जेंट्स असतात त्यांच्याकडून व्यवस्थित ती वायरिंग पुसून घ्यायची आहे. हे तुम्हाला 1-2 महिन्यातून करायचं आहे. ते कसं साफ करायचं आहे यावरती आपण ऑलरेडी हा व्हिडिओ बघितला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. तो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप असा माहितीपूर्ण ठरेल. चला तर मग मंडळी, आय होप तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तापमान किती ठेवायचं आहे, स्वच्छता करायची किती गरज आहे आणि बर्फ साचू नये म्हणून काय करायचं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटली असेल. हा व्हिडिओ थोडाही माहितीपूर्ण वाटला असेल लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. चला तर मग मंडळी, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.